अंजन डोळा घालोनिया अंजन डोळा दाविला स्वयंप्रकाश गोळा बोधी बोधिले मन नाही संकल्पाशी भिन्न बोधी बोधिले मन नाही संकल्पाशी भिन्न देह विदेशी निरसले देह विदेह निरसले एका जनार्दनी धन्य केले घालून या अंजन डोळा दावी स्वयंप्रकाश गोळा विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तो सरे जय संताजी तो सरे चरण संताजी तो सरे चरण संताजी पंचर बाबा माझी वाणी तुझे वर्णे गुणगाये माझी वाणी तुझे वर्णे गुणगाये माझी वाणी वर्णे गुणगाये वर्णे गुणगाये ऐसी वर्णे गुणनाम ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामि सद्गुरु तम नमामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवा महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः विठ्ठल आज खऱ्या अर्थाने भाग्यवान पुण्यवंत असा हा आनंदाचा सोहळा गुरुपौर्णिमेचा आणि यामध्ये सकाळपासून आपले साधक भक्त परिवार श्रवण भक्ती करत आहे आणि श्रवण भक्ती करत असताना शक्यतो बाहेर एका कीर्तनात 3 ठिकाणी वाकडे होऊन घरी पळून जातात त्या मानाने भरपूर आहेत जरी गेले असले 40-50% तरी पण त्या मानाने भरपूर आहेत कारण 3 कीर्तनात थांबायचं म्हणलं तर काही घरी अर्जंट कामं असतात आणि रोज अर्जंट कामं असतात त्याच्यामुळे वेळ आयुष्यात कमी पडतो परमार्थासाठी संसाराला लागण तेवढे दिवस असतात तरी पण खऱ्या अर्थाने आज मोठा आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणामध्ये सद्गुरूच्या आनंदामध्ये आनंद सोहळ्यामध्ये आनंद सागरामध्ये आपल्याला सगळ्याला डुबकी मारायची आणि डुबकी अशी असली पाहिजे की डुबकीतून परत वर येऊच नये ह्याच आनंदात आपण सतत राहावा असं ज्यांना वाटतं ते शेवटपर्यंत थांबतात विठ्ठल
महाराजांनी आपल्यावर प्रेम केलं आहे. कारण अभंग आज आपण नाथ महाराजांचेच घेतलेले आहे आणि नाथ महाराजांनी गुरु या विषयाला फार महत्त्व दिलं आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये गुरुला फार महत्त्व दिलं आणि त्या अध्यायामध्ये जास्तीत जास्त सगळ्या ओव्या गुरुबद्दलच घेतलेल्या आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा गुरुच्या धन्यतेचा दिवस आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने आज जो प्रस्तुत सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, जगत वंदनीय जगत आदरणीय शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आपण अभंग घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज आपल्या गुरुला धन्यता देत आहे. आणि धन्यता देण्याच्या पाठीमागं कारण आहे, गुरूंनी कृपा केल्यामुळं काय झालं. गुरूंनी कृपा केल्यामुळं त्यांच्यात भक्तीला आड येणारी जी अहंता आणि ममता आहे ती बाजूला गेल्यामुळं भगवंताकडं संताकडं लक्ष वेधले जाणार आहे, भक्तीकडे लक्ष वेधले जाणार आहे. म्हणून ते भक्तीला विरोध करणारी ती अहंता आणि ममता आहे ती दूर केली माझ्या सद्गुरूंनी, ती माझ्यावर कृपा केली आणि त्या कृपेमुळे मी सद्गुरूची धन्यता मानत आहे. हे पहिल्या चरणात सांगितलं. आणि दुसऱ्या चरणात सांगितलंय, घालून या अंजना डोळा दाविला स्वयंप्रकाश गोळा. डोळ्यामध्ये अंजन घातलं याचा अर्थ रूपात्मक शब्द वापरलेला आहे अंजन. अंजन हे डोळ्यात घालायचं असतं, परंतु इथं अंजनाचं रूपात्मक खऱ्या अर्थाने नामाचा विषय घेतलेला आहे. सद्गुरूला नाम दिल्यानंतर काय होतंय आणि ते नाथ महाराजांना काय झालं ते या दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. आणि ते सांगितलं काय, घालून या अंजन डोळा दाविला स्वयंप्रकाश गोळा. अनुभूती, साक्षात्कार, आध्यात्मिक अनुभूती असलेला तो स्वयंप्रकाश परमात्मा आत्मस्वरूप ते दाखवलेलं आहे असे नाथ महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात. आणि तिसऱ्या चरणात म्हणतात, जो अनुभूतीचा बोध मला करून दिलाय सद्गुरूने, त्या बोधामुळं माझ्या मनामध्ये जे संकल्प विकल्प होते ते संकल्प विकल्प घालून टाकले. म्हणजे परमार्थाला लागल्यानंतरही संकल्प विकल्प येतात. आता आपल्याला हे गुरुने नाम दिलं हे खरंच असन का, मला ही क्रिया झाली हे बरोबर असन का, गुरुकडे काही भानामती जादूटोना आहे का, हे संशय संकल्प विकल्प ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. आणि हे संकल्प विकल्प ते पण माझ्या गुरुने कृपा करून ते पण घालून टाकले. आता माझ्यात काही संकल्प विकल्प राहिले नाही, संशय रहित आता माझं मन झालेलं आहे असं तिसऱ्या चरणात सांगतात. आणि हे करण्यासाठी सद्गुरूंनी काय केलं हे चौथ्या चरणात सांगतात. देहाला विदेश स्थितीत घेऊन गेले. कधी नेलं मला माहित नाही, कुठं नेलं मला माहित नाही, कसं नेलं मला माहित नाही, पण माझी देहाची विदेश स्थिती केली. आणि विदेश स्थिती केल्यामुळं माझ्या मनातला निरसरण केलं, शास्त्र प्रचिती दिली आणि शास्त्रामधून मला जे आलेला अनुभव आहे तो सिद्ध करून दाखवला. असे माझे सद्गुरू आहेत. माझे सद्गुरू संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे एकनाथ महाराज म्हणतात जनार्दन स्वामी माझे सद्गुरू आहेत. म्हणून असं माझ्यावर केलेल्या परिणामामुळे मी माझ्या सद्गुरूला धन्यता देतो. विठ्ठल म्हणून आज सकाळपासून चाललंय आपलं उतराईचा दिवस. उतराईचा सद्गुरूच्या कृपेतून उतराई व्हायचा दिवस. तेच आज या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या संतांनी सद्गुरूची धन्यता मानलेली आहे.
धन्यता मानण्याचं कारणच असं आहे, परमार्थात एकटं माणसं लागत नाही, लागले तर टिकत नाही, आणि टिकले तर संशय आल्याशिवाय राहत नाही, आणि संशय आल्यानंतर संशय निरसला तर ऐसे विरळ जाणे असे थोडे शिल्लक राहतात. प्राप्तीच्या परी पहिले तरी रिक्तात कोट्यावरी, पण ऐसा विपल उरे खाली थोडे शिल्लक राहतात. पण ते थोड्यामध्ये आपला नंबर असावा असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, जाणाऱ्यामध्ये आपला नंबर नसावा. यासाठी सद्गुरु संघ एक निष्ठ जर असेल, एक वचन असेल, अंतर्मनातून बाहेर मनातून सगळीकडून सद्गुरु विषयी निष्ठा असेल तर तो शेवटपर्यंत टिकतो. विठ्ठल म्हणून सद्गुरूने केलेले उपकार आहे, उपकाराचा विषय चाललेला आहे. म्हणून संत म्हणतात केले उपकार, केले उपकार जागो मी काय, केले उपकार जागो मी काय, बाबा न करे ऐसी माया, बाबा न करे ऐसी माया, जाते देखिले पाया, जाते देखिले गाया, दिले अक्षय अभयदान, केले उपकार जागो मी काय, केले उपकार जागो मी काय, दिले अक्षय अभयदान, केले उपकार जागो मी काय, केले उपकार जागो मी काय. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. आणि काय ते आई बाप ते देऊ शकत नाही, ते सद्गुरू देतात. सद्गुरू काय करतात तर दिले अक्षय अभय दान. हे आई बाप नाही देऊ शकत, सद्गुरू देऊ शकतात. अभय दान अक्षय म्हणून हे सद्गुरू करतात. म्हणून त्यांच्या उपकाराबद्दल किती जरी काही आपण केलं तरी ते उपकारातून उतरायचं होऊ शकत नाही. म्हणून अनेक संतांनी आपल्या सद्गुरू बद्दल वास्तविक पाहता तुम्हाला एक माहिती आहे का, आपण आता संत श्रेष्ठ आहे का सद्गुरू श्रेष्ठ याचा विचार करू थोडा. गुरुपेक्षा देवही मोठा नाही, संतही मोठे नाही, सद्गुरू हे स्थान सर्वात श्रेष्ठ स्थान आहे. त्याचं कारणच आहे, कारण सद्गुरू जीवनात आल्याशिवाय संत पण जीवनात येत नाही. बड़ा टिकट है यमगान, ए बड़ा टिकट है यमगान, गुरु बिन को न बतावेगा, गुरु बिन कौन बतावेगा. बड़ा टिकट शिवाय कोणीही राजमार्ग दाखवू शकत नाही. गुरु हे राजमार्ग दाखतात आणि राजमार्गाला लागल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्याला उशीर लागत नाही. आडराण्याने आड रस्त्याने जर गेला तर कदाचित आयुष्यापर्यंत पोहोचेल की नाही शंका आहे. पण सद्गुरू हे राजमार्गाला लावतात आणि राजमार्गामुळं ताबडतोब त्या स्वरूपाचा अनुभव येऊन त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि तो अनुभव आल्यानंतर मात्र ठाम होतात, निश्चय होतो. आणि म्हणून असे अनुभव आल्यामुळं त्या सद्गुरूची धन्यता सगळ्या संतांनी मानलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणतात, धन्य धन्य सद्गुरू राज ज्योती दाखवली मज, काळे पिवळे ढवळे रूप गोजिर सावळे. तुकाराम महाराज काय म्हणतात, धन्य धन्य एकदा धन्यता नाही दिली, डबल शब्द वापरलाय, धन्य शब्द डबल वापरलाय. त्याचं कारणच असं आहे, एका धन्यतेने पूर्ण होत नाही,
तर डबल शब्द वापरून पूर्णता करण्याचा विचार आहे धन्यतेची. म्हणून सद्गुरूची धन्यता मानण्याचं कारणच काय आहे हे तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला कृपा केल्यानंतर, नामस्मरण दिल्यानंतर, नामस्मरणाचा अट्टहास करून नाम घेतल्यानंतर मला त्या आत्मस्वरूपाची ज्योत अनुभवायला आली. लक्ष द्या साधक मंडळी सगळे, ज्यांना ज्यांना हे अनुभव येत आहेत ना, त्या अनुभवावर तुम्हाला आरूढ करण्यासाठी हा विषय घेतलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील ते सांगतात की माझ्या सद्गुरूंनी मला माझ्या अंतकरणात ती ज्योत दाखवलेली आहे. आणि त्याच्यानंतर सांगितले काळे पिवळे ढवळे रूप गोजीर सावळे. म्हणजे त्या परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत, स्वरूप ब्रह्मापर्यंत जाण्यापर्यंत जे जे अनुभव आलेले आहेत, रंग कसे दिसतात साधना करत असताना, साधनेत एकाग्र झाले असताना त्यावेळेस कसे रंग कलर दिसायला सुरुवात होते ते पण सांगितले. काळे पिवळे ढवळे आणि एवढे संपल्यानंतर रूप गोजीर सावळे. सावळ्या रंगाला विशेष महत्व दिलेलं आहे. आणि सावळा रंग तो दुसरा तिसरा कोणाचा नसून तो परमात्मा आत्मस्वरूप याचाच तो आहे. विठ्ठल विठ्ठल हा झाला. मी सकाळी सांगता सांगता राहिलो, आता सांगायचा प्रयत्न करतो. म्हणून हा झाला स्वरूप ब्रह्माचा विषय. तुम्हाला माहिती आहे की ब्रह्माचे किती प्रकार आहेत? तुम्ही सगळे भक्तगण आहात. दासबोधामध्ये त्याचे 10 प्रकार सांगितलेले आहे. भगवंताचे अनुभव येण्याचे 10 प्रकार आहेत. आणि 10 प्रकारापैकी स्वरूप ब्रह्म आणि नाद ब्रह्म हे 2 महत्वाचे प्रकार आहेत. ह्या 2 प्रकाराचे उपप्रकार परत झालेले आहेत. म्हणून हे नाद ब्रह्म आणि स्वरूप ब्रह्म हे महत्वाचं आहे. आता नाद ब्रह्मासाठी काय झालं? अनुहाताचा गजर, सोमनादाचा प्रकार. बघा विषय कोणाचा चालला? अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजाचा. आणि तुम्हाला लोक काय म्हणते, ये निकुडून आणलं, हे निकुडून आणलं. आता याचा अर्थ त्यांना मिळालाय, पण ते खालच्या पायरीचे. आपला ग्रॅज्युएशनचा विषय आहे, लक्षात ठेवा. सर्वसाधारण लोकांचा विषय इथं नाही, इथं वरच्या स्टेजचा. म्हणून आपण सर्वसाधारण लोकांना बी नाव ठेवण्याचा अधिकार नाही. पहिलीचा वर्ग आहे, पहिलीत जावंच लागेल. परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला जर विचारलं पहिली सर्टिफिकेट आहे का, तो एक हा अज्ञानाचा भाग आहे. लक्षात ठेवा. ज्या अर्थी हा ग्रॅज्युएशन झाला त्या अर्थी पहिलीच्या वर्गाचे विचारायचं कारण नाही. जर विचारित असेल तर तो 150 आणा म्हणायला लागेल. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्या सद्गुरूची धन्यता देण्यासाठी त्यांना प्रॅक्टिकल विथ सायन्स, प्रत्यक्ष अनुभवाचा विषय त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे आता एकनाथ महाराजांनी शिष्याला धन्यता दिलेली आहे. गुरुचं बी भाग्य लागत शिष्य चांगले भेटायला. शिष्याला भाग्य लागतं गुरु चांगले भेटायला, आणि गुरुला भाग्य लागतं शिष्य चांगले भेटायला. दोघांचा भाग्याचा विषय. म्हणून नाथ महाराजांनी शिष्याला धन्यता दिली आहे. धन्य धन्य श्री गुरु भक्त, गुरुचे जाणती मनोगत. आपल्या सकाळी साखरेताईने विषय घेतला, गुरुच्या मनातलं अंतकरणातलं ज्याला जाणता आलं ना तो गुरुचा शिष्य होऊ शकतो. ज्याला जाणता येत नाही ना तो नामधारी शिष्य असतो. नामधारी शिष्य वेगळे आहेत आणि खरा सदशिष्य वेगळा आहे. नामधारी शिष्य भरपूर असतात, पण सदशिष्य व्हायलाही भाग्य लागतं. आणि शिष्य मिळायला सद्गुरूलाही भाग्य लागतं, लक्षात ठेवा. म्हणून आपण सदशिष्यामध्ये बसलो पाहिजे. याचा अर्थ पूर्ण इच्छा आपली असली पाहिजे. नाही तर सद्गुरूंनी एक सांगितलं का आपण त्याला पर्याय दुसरा फोडीत असतो, है का नाही? जर मीटिंग मध्ये म्हणले ना सद्गुरू आपल्याला असं असं करायचंय, पण काही लोक काय म्हणतात, नाही बाबा पण जरा रक्कम कमीच करा. म्हणजे सद्गुरूच्या मनाशी संलग्न आहे का? सद्गुरूच्या मनामध्ये काय विचार असतात, कशासाठी काय करायचं त्याच्या
आपण एकत्र होऊ शकत नाही. सद्गुरूच्या मनाच्या विरोधात केल्यानंतर कोणी सांगितलंय सकाळी तो अंतःकरणात बसत नाही, ते डोक्यात बसत असतो. कोण म्हणलं? साखरेताई म्हणलं ना. हा बरोबर आहे. फार मार्मिक बोलली माझी ताई. पहिलंच तिचं कीर्तन झालं आणि इतकं मनापासून केलं निर्भीडपणे, तिला उभं राहता येत नाही. 10 मिनिटं जर उभं करायला ठरलं ती 2 तास कशी उभं राहिली तिलाच माहिती आहे. त्याला सद्गुरु कृपा म्हणतात. ही उभं राहायची तयारी नव्हती, पण माझी इच्छा होती ना. वास्तविक पाहता अनेक जणांची इच्छा आहे माझ्याकडं, आम्हाला कीर्तनला बाबांनी उभा करावं. काही पठ्ठे मला येऊन म्हणले, बाबा पोराचं लग्न करावं, पोरग म्हणतंय आता. मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं, पोराचं जरी लग्न केलं पण पोराला पोसायचं, पोराची बायको पोसायची, अवघडच काम आहे ना. पोरग पायर तू भरायला पाहिजे ना. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पद्धतीनेच त्याला दिलं. त्याचं कारण असं आहे, हे अधिकार देत असताना ही विषय वेगळा असतो. कोणाच्या तावडीत कोणाला देता येत नाही. कारण आम्ही असे खूप तयार केले, पण ते कार्य करायच्या ऐवजी काड्या करायला लागले. कार्य करायच्या ऐवजी, आणि आम्हाला देण्याचा उद्देश हे भक्तीचं धर्माचं कार्य प्रत्येक सहकारी हात वाढावे आणि अनेक प्रकारे वाढावं म्हणून या उद्देशाने केलं. पण संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा विचार घेण्याची वेळ आली. हे सगळं करून देतात पण ह्या गादीला शिव देत नाही. त्याचं कारण ते आहे, त्यांच्यामध्ये तेवढं ज्ञान नसतं आणि अज्ञानाप्रमाणे आपल्या वृत्तीप्रमाणे काही गोष्टी करायला लागल्यानंतर ते अध्यात्मात बसत नसतात. आणि त्यामुळं होणाऱ्या पुढच्या जीवावर जो परिणाम व्हायला पाहिजे तो अंतःकरणात वेगळी वृत्ती असल्यामुळं तो परिणाम होत नसतो. विठ्ठल विठ्ठल एका ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य सद्गुरु राणा दाखविले ब्रह्म भुवना, उपकार केला जगी पावन झाले आम्ही. जगावर उपकार केलाय संतांनी. सद्गुरु जे होतात ते कोणा एकट्यावर उपकार करण्यासाठी होत नसतात, हे सगळ्यावरच उपकार करतात. फक्त पात्रता लायकी पाहिल्या जाते, निष्ठा पाहिली जाते. निष्ठा निष्ठीत दिसली तर तिथे ती कृपा होत नसते. संत चोखोबा महाराज सुद्धा धन्यता देतात. आपला धन्य या शब्दावर विषय चालू आहे. संत चोखोबा महाराज सुद्धा धन्यता. धन्य धन्य नामदेव केला उपकार जीवा, माझा निरसला भेवा दावविला पंढरी रावा. चोखोबा महाराज म्हणतात, माझे नामदेव सद्गुरू आहेत आणि त्यांनी काय केलं तर माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला? माझा निरसला भेवा, म्हणजे मनामध्ये जी भीती होती ती भीती काढून टाकली. पहा बर का संत काय काय करतात. ताईनं ते पण सकाळी सांगितलं. आमच्या मधली भीतीच नष्ट करून टाकली. प्रॅक्टिकल विथ सायन्स हे प्रत्यक्षातली गोष्ट आहे. संत काय करतात आणि ह्या संतांनी जे अनुभव सांगितले हे तुम्हाला कशासाठी सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तेच अनुभव आले. पण कॉन्फिडन्स आसन काय नु हा घोटाळा झालाय, दुसरं काय नाही. आणि हे घोटाळे तुमचे काढायसाठी संतांनी सुद्धा तेच अनुभव घेतले. त्याच अनुभवाबद्दल सद्गुरूची धन्यता.
देतात. सेवितो हर सेवातितो अनेका, सेवितो हर सेवातितो अनेका, सेवितो हर सेवातितो अनेका, सेवितो हर संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचे सागर आहे. त्यांची इतकं ज्ञान कोणला ज्ञानाचा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचे सागर आहेत. सागर याचा अर्थ समुद्र, समुद्र याचा अर्थ किती ते ज्ञान आहे, त्याचं अगणित ज्ञान आहे. ते ज्ञान कोणाला तेवढं झालेलं नाही आणि कोणाला होणार पण नाही. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन केलं आहे. आणि ते ज्ञानेश्वर माऊली देखील सद्गुरूचं वर्णन करतात. सद्गुरू वाचोनी संसार तारक, नसेची निष्ठा ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा विदास, ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा विदास, ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा विदास, ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा सद्गुरु वाचोनी संसार तारक, नसेचे निष्ठांक आनकोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोणी, संशयाची श्रेणी छेदितिना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती अरती, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वदताती. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास,
ज्ञानदेव म्हणे सद्गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदतीना. ज्ञानेश्वर माऊलीने स्पष्ट सांगितलंय उघडे परब्रह्म माझे सद्गुरू आहेत. आणि ते काय करतात तर शिष्याची आरती पुरवतात. अर्थ याचा अर्थाचे दोन प्रकार आहेत. दुःखाचे बी अर्थ आहे आणि दुःख आजारी पडण्याचे दुःख जे आहे त्याची बी अर्थता आहे. आणि मला अजूक ते परमात्म्या स्वरूपाचा अनुभव का येत नाही याचंही दुःख आहे. या दुःखाला अर्थ म्हणलेला आहे. अर्थाचे दोन प्रकार आहेत. एक दुःखाने पीडित झालेले अर्थ आणि एक त्या स्वरूपाचा अनुभव मला येत नाही याचं झालेलं दुःख. तो या अर्थ भक्त आहे. आणि ह्या भक्तीमुळे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय अरे मी उघड परब्रह्म माझे सद्गुरू आहेत आणि तेच खरे माझी अर्थ म्हणजे इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्यांच्याबद्दल धन्यता ज्ञानेश्वर माऊलीने मांडलेली आहे. धन्यता मानण्याचं कारणच आहे. गुरुची धन्यता का करायची ते सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा गुरु हा विसावा गुरु हा प्राण विसावा गुरु हा प्राण विसावा गुरु हा प्राण विसावा गुरु विना ठाव नाही तुझा 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 आहतात नाही त्रैलोक आहतात त्रैलोक आहतात नाही त्रैलोक आहतात नाही त्रैलोक गुरु हा संत फुलेचा राजा गुरु हा प्राण विसावा माता गुरु काय करतात. गुरु वैराग्याचे मूळ. गुरु पहा ब्रह्म केवळ. गुरु हा साधकाची साह्य. गुरु हा भक्ता लागी माय. गुरु हा कामधेनू भक्ता घरी डुबत असे. गुरु घाली ज्ञानांजन. गुरु दाखवी निज धन. गुरु भक्तीचे मंडन. गुरु दोषाचे दंडन. गुरु पापाचे खंडन. नाना परिवरितसे काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हाशी. ज्ञानेश्वर माऊलीने सद्गुरु बद्दल एवढं अंतकरण भरून वर्णन केलेलं आहे. त्याचं कारणच ती धन्यता आहे. आणि त्याशिवाय एवढं अंतकरणात सद्गुरु बसल्याशिवाय ती कृपा होत नसते. तेच ज्ञानेश्वर माऊलीला सांगायचं आहे. म्हणून आणि असे सद्गुरु जर आपल्याला आपल्याशी एकरूप जर झाले तर मग ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सद्गुरु सारिका असता पाठीराचा देवा कोण राजा देवा कोण करे कोण कोण सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. सद्गुरु शिवाय दुसरा कोणीही त्याच्या अंतकरणात फिट होऊ शकत नाही. एवढा पक्का विश्वास त्या साधकाचा असायला लागतो.
सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. प्रत्येक संतांनी सगळ्या संतांनी सद्गुरूची धन्यता मानलेली आहे. कारण हे सद्गुरू कसे असतात तुम्हाला खरं सांगू का, त्यांना देहाचा विषय त्यांच्याकडे नसतो, लक्षात ठेवा. भूतांची दया भांडवल संता आपली ममता नाही देही. सद्गुरू कसे असतात, भूतांची दया. भूत कोण आहेत? ओय तुम्ही कोण आहेत? भूत आहे ना. भूतांची दया भांडवल संता आपली ममता नाही दे. आहे का नाही? ताई सकाळी कीर्तनात म्हणत होती, तिला बाबा जेवले नाही याचं ध्यान झालं, अजून जेवलेच नाही, माझ्या कीर्तनामुळे परत थांबावं लागलं. म्हणजे याचा अर्थ देहाचा विषय संताकडे अजिबात नसतो. जे देहाकडे बघत बसतात ना ते संत नसतात. म्हणून भूतांची दया भांडवल संत आपली ममता नाही दे. देहाबद्दल त्यांना काहीच वाटत नाही, काही होत नाही. ती प्रॅक्टिकल विथ सायन्स म्हणजे प्रत्यक्ष अनुभव देहाचा ते साखरेताईलाच आज दिलाय. ती उभं राहू शकत नव्हती 10-20 मिनिटं, परंतु 2 तास उभं राहिली तरी म्हणे मला काहीच झालं नाही. हा याची तिथं गेल्यानंतर तसं ऑटोमॅटिक होतं. हे अनुभवाचा विषय आहे. अनुभवाशिवाय कळत नाही माणसाला. विठ्ठला विठ्ठल आणि हेच सगळे संत म्हणतात. त्याचप्रमाणे नाथ महाराज देतील पहिल्या चरणात धन्य गुरु कृपा झाली अहंता ममता दूर गेली. गुरुची कृपा झाली त्यामुळे धन्यवाद दिला. आणि धन्यवाद देण्याचं कारण आहे अहंता आणि ममता. अहंता कशाला म्हणायचं? आता काही लोक घरी गेले त्याला काय म्हणायचं? अहंता. लागली ना काळजी. अहंता चिंता काळजी. अहंता ममता ममत्व माझ माझ माझ. अरे या जगात तुमचं काय? नाही कुणाचे कुणी
गुणाचे भाऊ गुणा कोण गुणाचे सगळे सोयरे कोण गुणाचे सगळे सोयरे राजा माई का बाबा नाही गुणा नाही रे नाही गुणा नाही रे नाही गुणा अहंत आणि ममता ममतेचा विषय चालला. ममता माझं माझं सगळे माझे मतलबी असतात, परंतु माझं माझं म्हणून सर्व काही चाललेलं असतं. परंतु हेच माझं माझं म्हणण्याला अडचण येते आणि हे जोपर्यंत तुटत नाही सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतांसंग एकरूप होता येत नाही. मग ही ममता जाते कधी? होय, ही ममता कधी जाते? बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा. बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा. बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहिणे जाऊन आली गावा. भक्ती बहिणे जाऊन आली गावा. आता संध्या करून कैसे केव्हा. आता संध्या करून कैसे केव्हा. आता संध्या कैसे मी करून केव्हा. आता संध्या करून केव्हा. झाली संध्या संध्या माझा गेला. 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 संध्या संध्या माझा गेला. हो, अहंता आणि ममता जर झाली तर आपल्याला सद्गुरू कृपा करतात आणि मग ही अहंत ममता आपली गेल्यामुळं मग परमार्थामध्ये आपलं लक्ष वेधलं जातं. सद्गुरू संत महात्मे यांच्याकडे लक्ष वेधलं जातं. आध्यात्मिक ज्ञानाविषयी आवड निर्माण होते आणि भगवंताविषयी प्रेम तयार होतं आणि मग भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही अहंता आणि ममता हीच आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याला अडचण आहे आणि व्यत्यय आहे. म्हणून हे अडचण व्यत्यय आपली काढायची असेल तर सद्गुरूची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय ही अहंत ममता जात नाही. लक्षात ठेवा, अहंत ममतेमुळेच बरेच लोक बाजूला जातात, परमार्थात येतात, थोडे नादी लागतात आणि परत बाजूला होतात. त्याचं कारण ही अहंत ममता. ही अहंत ममता तुम्हाला घालवण्यासाठी सद्गुरूचीच कृपा करून घ्यावी लागते. याचा अर्थ सद्गुरू संग एकनिष्ठ राहायला लागतं, एक तत्वी राहावं लागतं आणि तेवढा दृढ विश्वास त्याच्यामध्ये असला तर मग मात्र सद्गुरू कृपा होते आणि मग अहंत ममता आपली जात असते. म्हणून संत दर्शनाचा हा लाभ आपल्याला होतो. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला जोडला. संत दर्शनी हाला संत दर्शनी हो, म्हणून आजचा दिवस देखील संतचा धन्यतेचा दिवस आहे. धन्य आज दिन अनंत जन्मेचा शिण गेला. अनंत जन्मेचा शिण गेला. अनंत जन्मेचा शिण गेला. I
अनंत जन्मीचा सीन गेला. आज मृदंगाचार्य चांगले भेटले आपल्याला, तर गायनाचार्य तर पहिलेच चांगले आहेत म्हणा, पण आज नवीन बी भेटलेले चांगलेच भेटले आपल्याला. फार फार आनंद घेतला आला. गायनाचार्य बी तालमित्र भेटले आपल्याला आणि मृदंगाचार्य बी चांगलेच भेटले. म्हणजे आज मोकळ्या मनाने आनंद आनंद चालू आहे. काही व्यत्यय नाही, अडचण नाही, काय नाही, सगळं पद्धतशीर चाललेलं आहे. त्याचं कारण आहे अंतःकरणापासून सगळेच चाललं आहे. नाहीतर इतकं पोट धरून अंतर पोटातून आरडायचं सोपी गोष्ट नसते, पण इथं काही वाटत नाही. हे बी भगवंताचीच कृपा आहे. विठ्ठल रामकृष्ण वासुदेव. देवाचे नाव सोपेत. देवाचं नाव वेगळं आहे, नाम वेगळं आहे बरं का. याच्यात बऱ्याच लोकांनी दांडगा घोटाळा करून ठेवला आणि त्या घोटाळ्यात घोटाळलेले लोक सगळे. नाम हे विशेष नाम आहे. नाव हे देवाचे नाव बी आहेत, पण नाम मात्र वेगळंच आहे. ते अनादिकालापासून आले. जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कान्होबा तेरे तेरे, तेव्हापासून आलेलं ते नाम आहे. मग ते नाम द्यायच्या ऐवजी नावं देतात आणि नावात गुंतून ठेवतात. आता सर्वसाधारण माणसाच्या नावात आणि भगवंताच्या नावात जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वसाधारण माणूस एखादा बेवडा आला, त्याने अशा फाट्यावर उभा राहिला, मी उद्या जम्पिंग पूल इथं बांधणार आहे, ते म्हणजे बावळटच आहे ते असं म्हणलं. आणि तो जर पंतप्रधान आला, त्यांनी भाषण केलं, उद्यापासून इथं जम्पिंग पुलाचं काम सुरू होणार आहे, तुम्हाला काय वाटत? म्हणजे अधिकार. नाव आणि नामात फरक आहे बरं का, लक्षात ठेवा. हे चांगल्या चांगल्याच्या डोक्यावर जायचा विषय. नाम हे विशेष नाम आहे. हे नाम कोणी ठेवलेलं नाही, काय नाही, हे ऑटोमॅटिकच आहे. हे विश्व शून्यमय होतं. तिथे एक धालगज निर्माण झाली, हालचाल तयार झाली, त्याच्यातून एक ध्वनी बाहेर पडला. त्या ध्वनीच तुमचं नाम हे लक्षात ठेवा. आणि त्या नामातून ओंकार तयार झाला. ओंकारातून 3 गुण तयार झाले आणि 3 गुणातून 3 देव तयार झाले. 3 देवाला 3 खाते दिले आणि 3 खाते मिळून हे विश्वाचं चाललेलं आहे. रजगुण, तमगुण, सत्वगुण. हा उत्पत्ती, डॉक्टरनी सांगितलं, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे विश्व याच्यावर चाललेलं आहे. अरे पण ही उत्पत्ती स्थितीच्या अगोदरचा विषय आहे नामाचा. अनादिकाल म्हणलंय. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय 23वा श्लोक वाचा, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. तया अनाधी परब्रह्म जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पयासी. सगळं सांगितलंय, पण आपण फक्त ओरून पाळ्या घालायचं काम चाललंय. त्याचा शोध कधी लावायचा, कोणी लावायचा? अरे ते शोध इथं लावून तेच काम इथं चाललंय का जे अभिप्रेत ज्ञानेश्वर माऊलीला होतं. तेच नामाचं वाटप या ठिकाणी होतंय. जे नाम रामाला घ्यावं लागलं, रामकृष्ण हरी म्हणत होता का? जे नाम विष्णू भगवंताला घ्यावं लागलं, जे भगवान शंकराला घ्यावं लागलं, ते नाम त्याला म्हणलंय दिखिला दिखिला बाईम्या देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे. पण ते नाम घेतल्याशिवाय तुम्हाला त्या स्वरूपापर्यंत
जाता येणार नाही, कारण ते स्वरूपाचं मूळ बीज ते आहे. आणि जिथं जायचं असेल, जर नदीचा उगम तुम्हाला पाहायचा असेल तर कसा प्रवाह करावा लागेल? उलट्या दिशेने, नाताच्या घरची उलटी खून उलट्या दिशेने निघावं लागेल, त्यावेळेस तुम्ही तिथे जाता. आणि उलट कसं जायचं हे कोणी शिकायचं? हा, हे तर खरी गेम आहे त्याच्यात. मग हे जाण्याची क्रिया, उलट कसं जायचं आणि कुठं जायचं आणि आपण कुठं होतो, नेमकी आपलं स्वरूप कुठं आहे, हा त्या ठिकाणी आपल्याला जायचं. शशंको न पावका यद गत्वा निर्वंते तद्धाम परम मम. वास्तविक पाहता ते माझं राहण्याचं ठिकाण आहे. कोण म्हणतंय? देवाचं म्हणणं आहे की जिथं सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही, जिथं चंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही, ते माझं राहण्याचं ठिकाण आहे. मी कुठं भेटेन ते ठिकाण सांगून ठेवलंय आणि ते ठिकाण तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्यात आहे. फक्त जायचं कसं, जाण्याचा मार्ग कोणता आहे आणि कोणत्या मार्गाने काय घेऊन जायचं आणि कोणतं त्याचं साधन आहे, हे सद्गुरू शिवाय कोणाला देण्याचा अधिकार नाही. मोठमोठे महात्मे संस्थापक आम्ही पाहिले, त्यांच्याकडे हाय पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला वा काय ते खा भजन वा आवाजे, हा तुम्हाला तेच, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं नाही. ते नाम त्यांच्याकडे असतं परंतु देण्याचा अधिकार नाही. त्यांची गंमत काय झाली तुम्हाला माहित नाही. बँकेतले कॅशियर टाईप गंमत झाली. बँकेचे कॅशियर, बँकेचे पैसे कॅशियरकडे असते का बँक मॅनेजरकडे असते? हा, कॅशियरकडे. आणि मग कॅशियरचा बाप गेला बाजारच्या दिवशी, ए पोरा देणे 10-5 हजार मला बाजाराला लागत. तो कॅशियर देऊ शकतो का? जर बँक मॅनेजरनी सही केली तर 0 मिनिटात देईन, बँक मॅनेजर सही नसेल तर त्याला देता येणार नाही. तसं यांजवळ हाय पण दुसऱ्याला देता येत नाही. लक्षात घे मी काय म्हणतो ते. यांजवळ नाही म्हणायचं, मला म्हणायचं नाही. हाय यांजवळ पण दुसऱ्याला द्यायचा अधिकार नाही. आणि इथं तर सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचं नाम आहे. मग त्या हरीचं बी नाम आहे. ते हरी कोणता? एक हरी आत्मा शिव शिव समय, एक हरी आत्मा शिव शिव समय, एक हरी आत्मा शिव शिव समय, एक हरी आत्मा शिव शिव समय. वाया दुर्गा मन खाली मन, वाया दुर्गा मन खाली मन, वाया दुर्गा मन खाली मन. आणि म्हणून हे नामाची योजनाच अशी केलेली आहे की नामाशिवाय त्या भगवंतापर्यंत जात येत नाही. हरीची करुणा येईल तुझे, येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझे, येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझे, येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी. एक तत्वे नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझे. एक तत्वी नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी. आपल्याला आपल्याबद्दल देवाला आपली करुणा येण्यासाठी त्या नामाशी एकरूप राहावं लागतं. ते तत्व दृढ अंतकरणात धरावं लागतं. त्याशिवाय आपल्याबद्दल देवाला करुणा तयार होणार नाही. दया करुणा आपल्याबद्दल तयार झाली पाहिजे, आपल्याबद्दल देवाला दया झाली पाहिजे. त्याशिवाय म्हणून ते नाम अवघड नाही हो, सोपं आहे. सर्वावरी सोपे पण शहाणा तो धनी घेतो येते. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदो, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदो, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद. वाचेसी सत्संग जपे, वाचेसी सत्संग जपे, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे
सोपे रे रामकृष्ण गोविंद. आता खरं बोलायचं म्हणलं सख्याला विरागे रामकृष्ण गोविंद. आता ते THAT दॅट तो ती ते शब्द काय सांगतो तुम्हाला लक्षात आलं का? ते काय दाखवतो? ते काळ जवळचा दाखवतो का लांबचा दाखवतो? अनादिकाळचं ते दाखवतो. ते शब्द काय दाखवतो? अनादिकाळचं. का ते नाम रामाला घ्यावं लागलं, कृष्णाला घ्यावं लागलं. ते नामाचा विषय चाललाय. ते नाम सोपे रे. आणि सोपं तर आहेच आहे, परंतु ते गोड बी आहे. किती गोड आहे? किती गोड गोड तुझे नाम आहे, किती गोड गोड तुझे नाम आहे, गोड गोड तुझे नाम. आवडे हे रूप गोजिरे जगू, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. हॅलो 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 थांबा बाबा साहेब. गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे सेवा, मन माझे सेवा. कामाने अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड तुझे नाम देवा. हा वास्तविक पाहता अमृत किती गोड आहे तुम्ही पेले कधी? आणि त्याच्याही पेक्षा गोड सांगितलंय. अमृत पेले नाही तुम्ही? अरे नामालाच अमृत म्हणलंय ना. नामाचे नाम पेले का नाही तुम्ही कधी? नाम पेले, मग नामाचा अनुभव जो आलेला आहे ना तो गोड अनुभव आहे. योगी असा धली जीवना काळा, योगी असा नामामृत गोडी वैष्णवाला योगी असा धली जीवन काळा, योगी असा धली जीवन काळा, योगी असा धली जीवन काळा. नामामृत गोडी वैष्णवाला योगी असा धली जीवन काळा, योगी असा धली जीवन काळा, योगी असा धली जीवन काळा. नामाचं आणि नावाचा फरक लक्षात घ्या बरं का. नावात बी पॉवर आहे, नाही असं नाही. सर्वसाधारण माणसाच्या नावात ती पॉवर नाही, अधिकाराच्या नावात पॉवर असते. एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो मी तुम्हाला. पूर्वी लग्न झाल्यानंतर नाव घेण्याची पद्धत होती. वराचं नाव वधू घ्यायची आणि वधूचं नाव वर घ्यायचा. ज्यावेळेस वधूचं नाव वर घ्यायला लागल्यानंतर उकळ्या कोणला फुटत होत्या? आता अंतःकरणातून ज्या उकळ्या फुटत होत्या त्या वधूला फुटत होत्या. आणि ज्या वेळेस वधू वराचं नाव घ्यायला लागली त्यावेळेस वराची छाती फुगत होती. परंतु आता हल्ली अलीकडे वेगळंच झालंय. लव्ह मॅरेज
त्याच्यामुळे आता नाव घ्यायची पद्धत कशी माहितीये का? आर्यन तुरेन कारेन. त्याच्यामुळं तो इंटरेस्ट जो होता त्या नाव घेण्यामध्ये ऐकण्यामध्ये सगळ्याला जो होता तो आता राहिला नाही. ठराविक बाबतीत आहे अजून ते नाव नाही. अरे त्या बायकोचं नाव त्या नवऱ्याने बदलल्यानंतर तिच्या नावाच्या पुढं ते नवऱ्याचं नाव लावलं जातं, बापाचं नाव कॅन्सल केलं जातं आणि परत तिचं आडनाव बदललं जातं. मी नावाविषयी सांगू राहिलोय. आडनाव बदललं जातं, नाव बदललं जातं आणि बापाच्या नावाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव लागतं. पण तेवढ्यानी काय होतं तुम्हाला माहिती आहे का? तेवढ्यामुळं नवऱ्याचं नाव लावल्यामुळं नवऱ्याच्या अर्ध्या इस्टेटीची मालकीन होते. लक्षात आलं मी काय म्हणतोय? अर्ध्या इस्टेटीची मालकीन होते. जर तो नवरा गतप्राण झाला तर पूर्ण इस्टेटीची मालकीन होते. तसं आपल्या पुढं जर भगवंताचं नाव लावलं तर भगवंताकडे जर असलेली जी दैवी संपत्ती आहे, दैवी संपत्ती, ते भगवंत आपल्याला सहज देऊन टाकतो. ते नाव लावावं लागतं आपल्या पुढं भगवंताचं. ते नाम ते जर आपल्या पुढं लावलं तर ती आपल्याला भगवंताची दैवी संपत्ती मिळते. मनुष्य जातो पण देव कुठं जात नाही, देव कुठं येतं बी नाही. लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नाम हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते नाम आपण घेतलं पाहिजे. आणि ते नाम घेतल्यानंतर काय होतं तर हे दुसऱ्या चरणात कालोनी अंजन डोळा, 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 कालोनी अंजन डोळा. हे दाविला सूर्यप्रकाश डोळा, दाविला सूर्यप्रकाश डोळा, कालोनी अंजन डोळा, कालोनी अंजन डोळा, कालोनी अंजन डोळा, कालोनी अंजन डोळा. कालोनी अंजन डोळा, कालोनी अंजन डोळा, कालोनी अंजन डोळा, घालोने अंजन डोळा, दावविला प्रकाश गोळा. सद्गुरूने नाम दिलं म्हणजे अंजन घातलं. लक्षात ठेवा. आणि त्याचा साक्षात्कार झाला, अनुभूती आली म्हणजे स्वरूप ब्रह्म जे आहे ते तुम्हाला अनुभवायला भेटतं. लक्षात ठेवा. प्रकाश स्वरूपाचा गोळा जे स्वयंप्रकाशित आहे. सूर्य परप्रकाशित आहे, चंद्र परप्रकाशित, पण आत्मा परमात्मा आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे. आणि हे स्वयंप्रकाशाचा अनुभूती आपल्याला गोळ्या स्वरूपाने आपल्याला अनुभवायला मिळते. लक्षात ठेवा. साधकाला साधना करत असताना त्याला जे जे प्रकार घडतात त्यापैकी हा स्वरूप ब्रह्माचा प्रकार दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे. म्हणून आपण हे नाम आपल्याला आवडतं. पण नाम कशासाठी आवडतं तर देवासाठी नाम आवडतं. लक्षात ठेवा. देवाची आपली गाठ भेट व्हावी, देव आपल्याला अनुभूतीत यावा आणि आपण देवाच्या स्वरूपात विलीन होऊन जावं एवढ्यासाठी हे नाम त्याचं साधन आहे. साध्य मात्र देवच आहे. साधन नाम आहे. नाम हे साधन आहे आणि साध्य वेगळं आहे. आणि त्या साध्यासाठी खऱ्या अर्थाने नामाची गरज आहे. म्हणून साधन श्रेष्ठ का साध्य श्रेष्ठ?
ओय इकडे ध्यानात आहे का? झोपा लागले तुम्हाला का जायचं लवकर घरी? साधन श्रेष्ठ का साध्य श्रेष्ठ? साध्यसाठी साधन आहे, साधनासाठी साध्य नाही. साध्यासाठी साधन आहे. मग साध्य साधन याचा अर्थ साध्य श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्याच्यासाठी साधन नामरूपाचा आपल्याला खऱ्या अर्थाने छंद लागला पाहिजे. देव हे साधन आहे. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला. म्हणून खऱ्या अर्थाने नाम देवासाठी आपल्याला आवडतंय, लक्षात ठेवा. मग देव तुम्हाला आवडतो का? ज्यांना ज्यांना देव आवडतो त्यांनी वर हात करा बरं. मला पाहू दे बरं कोणाला कोणाला आवडतो आणि कोणाला नाही आवडत. देव आवडतो त्यांनी वर हात करा, नाही आवडत त्यांनी खाली हात करा. हा तुमचे हात बरेच वेळचे गाठले होते ना. हा देव आवडतो ना? बर बर, देव तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही वर हात केले, चांगली गोष्ट आहे. आता देव तुमच्या घरात यावा असं तुम्हाला किती जणांना आवडत? वा वा वा, सगळ्यालाच आवडतं. बर देवाच्या घरी आता तुम्ही जावात, किती जणांना आवडत? बरेच ज्ञानी झालेले इकडे घाबरत आहेत बर का हे अजून. ते म्हणणारे देवाच्या घरी जायला. बर याचा अर्थ घरी जायचं म्हणजे देवाच्या घरी. आपण काय म्हणतो? गेले देवाच्या घरी. कोणला? अरे देवाचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, न तद भासतो सूर्य न शशंको न पावका यद गत्वा निर्वंते तद धाम परम मम. ते देवाचं ठिकाण आहे आणि तिथं जायला घाबरता काय तुम्ही? अरे तिथं तर जायचंय ना त्याला पाहायला, त्याच्या घरात तर जायचंय ना, आणि का मग घाबरत? मग याचा अर्थ तुम्हाला वाटलं काय वाट लावायला निघाले तर आपल्याला? विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. अहो नाथ महाराजांनी त्या नामाची किंमत एवढी मोठी सांगितलेली आहे, एका अभंगातून स्पष्ट सांगितलेलं आहे. लक्ष द्या, तुम्हाला मी सांगतो पहा. एक गावठी ब्राह्मण समजतो तुम्हाला? गावठी म्हणजे ब्राह्मण नावाचा निस्ता ब्राह्मण. त्याला मंत्र येत नाही, काही येत नाही, काय नाही, कुठं काही राहत नाही, त्याला गावठी ब्राह्मण म्हणते. असं गावठी 1000 ब्राह्मण बरोबर पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण, असे 1000 ब्राह्मण जेव घातले तर एक पुण्यक्षेत्रातला ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. पुण्यक्षेत्रीचे असे 1000 ब्राह्मण जेव घातले तर एक वेद पाठक जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. असे 1000 वेद पाठक जर जेव घातले तर एक पंडित ज्ञानी त्याला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. असे 1000 पंडित जेव जर घातले तर एक संन्यासी जेव घालणे प्राप्त होतं. पण तो संन्यासी कोणता? जयांचे विसरले अंतकरण मी आणि माझेपण, तोच संन्यासी पार्था जाण निरंतर. वास्तविक तो संन्यासी बर का. नाही तर तुम्ही संन्यासी म्हणता ज्याला पोरं सोर नाही, बायका नाही, तो संन्यासी याच्यात बसत नाही. तो संन्यासी मी आणि माझेपण, जयांचे विसरले अंतकरण. कारण त्यांना जर तपासायला गेलं ना, मला तरी कोण सापडणं असं वाटत नाही. थोडे जर सोडले तर थोडे शब्द याचे वापरतो. मा कस काय नाव घेतलं तुम्ही? त्याच्यासाठी थोड्यात तू असशील भाऊ, तुला कस काय संशय आला? मी माझं बोलणं आहे ना कायदेशीर असतं नेहमी, लक्षात ठेवा. कारण आता बोलण्यावर बरेच जणांचे प्रकार व्हायला लागले, त्याच्यामुळं आता तुम्हाला काय सांगायला नको. त्याविषयी मला फार बोलायचं होतं पण नको बोलायला. काय करायचं? घ्याने शितोडी उडीत बसायचं आणखी. त्याच्यापेक्षा नको बोलायला, ते चांगली गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थाने मी तुम्हाला कशासाठी सांगतो, कारण हे नामाची पॉवर काय आहे. म्हणून आपण कुठपर्यंत आलतो? संन्यासापर्यंत असले. असे 1000 संन्यासी जेव जर घातले एक परहंस जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होत.
घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग हा नामधारक कोणता? कधी मधी नाम घेणारा नाही. तिन्ही अवस्थेत. कोणत्या कोणत्या अवस्था आहे? काय काय म्हणा बो तुम्ही. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत जो नाम घेतोय तो नामधारक. नामधारी नाही बर का. कधी मध्ये अवस्था पुन्हाला घेतो, गुरु दिसले तर चालू करतो, तो नामधारक नाही. जो तिन्ही अवस्थेमध्ये नाम करतोय म्हणजे त्याचा ऑटोमॅटिक त्याचा काय होतं माहितीये की तुम्हाला? त्याचा अजपाजप चालू होतो. ते भाऊ म्हणले मला बोलायचं होतं पण म्हणलं ते आपल्यात नवीन आले अजून. नाक बोलता बोलता कुठं ना वाढन तरी पण ते मला राहवानच. हा म्हणून ते नाम आहे ना. काय चाललो होतं आपला विषय? हा अजपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा. आता अजपा जप ज्याचा चालू होईल तोच त्याच्यामध्ये बसन. वाचेचा मंत्र कवर चालतो तुम्हाला माहितीये का? तुम्हाला माणसं मरताना तुम्ही कधी पाहिले का? आधी जाते वाचा आणि मग जातो प्राण. मग वाचा गेल्यानंतर ते वाचेचं भजन बंद होईन कराईन आणि बंद झाल्यावर काय परत इकडे प्रमाण काय आहे दुसरं? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे तेच अंगे झाले हरिरूप. मग वाचा बंद झाल्यानंतर त्याची वासना काय होईल? लय दांडगा कुतड आहे भाऊ अध्यात्मामध्ये. हे सुधरून जर नाही घेतला ना भले भले ठकले त्याच्यामध्ये. म्हणून वाचा अगोदर बंद होते. म्हणून भजन अजपाजप चालू व्हायला पाहिजे. तुमचा श्वास कधी बंद झाला मला सांगा? कधी बंद होतो? भांडणं करताना, जेवताना, मारामाऱ्या करताना. आणखीन काय काय सांगू तुम्हाला? कधी जम तुमचा श्वासोश्वास बंद होतो. आणि अजपाजप कशाला म्हणलंय? की तुमची श्वासात नामाची फिटिंग झाल्याशिवाय तुमचं शेवटच्या टोकापर्यंत नाम चालू राहणार नाही. आणि हे ज्यांचे अजपाजप झालेलं आहे त्यांनाच ते नाम ऑटोमॅटिक चालू आहे. त्याला नाम घेण्याची गरज नाही. त्याच्या श्वासात नामाची फिटिंग झालेली असते. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्याला नाम घेता येतंय. तसं दुसऱ्याला घेता येणार नाही. आधी जाते वाचा आणि मग जातो प्राण. ते प्राण जायच्या टायमाला याचं भजन बंद आणि मग देवापर्यंत पोहोचायच्या ऐवजी अलीकडेच राहतो. पण ह्यो आईल थडीच सरले माया जाळ. आईल थडीच अलीकडे असतानाच तो पलीकडे पोहोचलेला असतो. ते खरे भक्त आहेत. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विठ्ठल वास्तविक पाहता सद्गुरु ही शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. आणि खऱ्या अर्थाने सद्गुरु विषय अंतःकरणात जर प्रेम असेल आणि सद्गुरूला जे अपेक्षित आपले भाव असतात हे जर सद्गुरूच्या लक्षात आले तर सद्गुरू त्याची तपासणी करून त्याचा प्रबोध करत असतो. आणि प्रबोध केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या भगवंताबद्दल जे अनुभव आले त्या अनुभवावर तो आरूढ होतो आणि त्याच्यातली खऱ्या अर्थाने चिंता काळजी नष्ट होऊन जाते आणि मग तो त्याला अनुभव येतो. तेच नाथ महाराज तिसऱ्या चरणात बोधी बोधविले मना 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 बोधी बोधविले मना
संकल्पाची भिन्न बोधी बोधविले मन नाही संकल्पाची भिन्न हे नाही संकल्पाची भिन्न नाही संकल्पाची भिन्न घालूनिया अंजन डोळा घालूनिया अंजन डोळा घालूनिया अंजन डोळा घालूनिया अंजन डोळा बोधी बोधविले मन बोधी बोधविले मन नाही संकल्पाची बोधी बोधिले मन नाही संकल्पाशी भिन्न. प्रबोध केल्यानंतर त्याला आलेल्या अनुभवाची स्थिती जी आहे ही शास्त्र प्रचिती देऊन त्या जीवाचा कॉन्फिडन्स वाढावा लागतो आणि मग त्या जीवाला त्याचा बोध पचावा लागतो. लक्षात ठेवा, प्रबोध झाला परंतु या प्रबोध नामाचा बोध त्याला पचवायचा असतो आणि ते प्रबोध झाल्यानंतर तो बोध पचल्याशिवाय त्याला त्या स्वरूपाचा अनुभव येत नसतो. लक्षात ठेवा, बोध बी पचावा लागतो, नाही तर कधी कधी प्रबोध करून परत तो पहिल्या नामावर येतो. हा म्हणजे याचा अर्थ बोध पचलेला नाही, बोध हा पचावा लागतो. आणि बोध कसा पचवायचा याच्यासाठी सद्गुरूच्या सानिध्यात राहावं लागतं, सतत अधूनमधून भेटावं लागतं आणि ज्या त्रुटी येतात त्याला दूर कशा करायच्या त्या सद्गुरू करून घ्यावं लागतात. त्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रबोध कार्य पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, प्रबोध नाम दिलं म्हणजे झालं नाही. लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रक्रिया असते आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आजूक संभ्रमात बरेच लोकांनी आपल्याला टाकायचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागला. एक प्रणव शब्दासाठी मला 3-3.5 महिने घालावे लागले. ग्रंथाच्या चाळण्या कराव्या लागल्या, कारण आपल्यामध्ये एक विष पेरायचं काम आपल्यातल्याच काही लोकांनी केलं होतं. तुमच्या महाराजांनी तुमचा प्रणव चालू केला का? झालं वाटोळ. काय वा, तुमच्या महाराजांनी तुमचा प्रणव चालू केला का? अरे त्या प्रणव शब्दाच्या नामासाठी, प्रणव क्रियेसाठी, प्रणव शब्दावर मला 3.5 महिने अभ्यास करावा लागला. अरे प्रणव 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 तरी काय वेगळं आहे? तुम्ही जे नाम घेतात ते नाम ऑटोमॅटिक चालू होणे या क्रियेला प्रणव म्हणतात. डोक्यात घालून टाकतो कोणी जर तू विष पेरायचा प्रयत्न केला तुमच्यात, तर त्याच्यासाठी सोप्या भाषेत तुम्हाला मी अर्थ सांगला की तुमचं हे नाम न घेता ऑटोमॅटिक चालू होण्याच्या क्रियेला प्रणव म्हणतात. आणि तो प्रणव जर चालू झाला तर तुम्हाला नाम घेण्याची गरज नाही, तो भगवंतच तुमचं नाम करून घेतो. आणि ते कोणाचं होतं? ते प्रणव कोणाचं चालू होतो? तो प्रणव चालू होतो जो सतत नामस्मरण करतो त्याचा ऑटोमॅटिक प्रणव चालू होतो, त्याचं नाम ऑटोमॅटिक चालू होतं. त्याला नाम घेण्याची गरज लागत नाही, त्याची क्रियाच नाम होऊन जात असते. सवयीचा परिणाम, सवय त्याला तशी लागली. रात्रंदिवस नामस्मरण त्यांनी जर केलं, नवे रात्रंदिवस नाही पण तुम्हाला सांगितलेलं तो टाइम ब्रह्ममुहूर्त करून जर तुम्ही रोज नित्य नियमाने ब्रह्ममुहूर्तावर ते नामस्मरण केलं तर त्या पद्धतीने तुम्हाला ती सवय तुमच्या प्राणवायूला तुम्हाला घेण्याची पद्धत जी आहे, सांगण्याची पद्धत जी आहे, त्याच्यामध्ये जी क्रिया आहे ती क्रिया तुमची ऑटोमॅटिक होऊन जाते आणि मग तुमचं ते नाम ऑटोमॅटिक चालतं. आणि झोपेतून उठल्यानंतर मग त्याला वाटतं अरे मी तर रातभर नामस्मरण करीत होतो, झाला ना प्रणव चालू, विठ्ठल विठ्ठल. प्रणव चालू करायचा ना तुमचा, प्रणव चालू करायचं तर मग भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, भगवंत पांडुरंगाचं भजन करावं लागेल आपल्याला. विठोबा
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार अंजन डोला